राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, हिंदुत्व आणि विरोधकांच्या टीकेवर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले की राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. सरकारनं कर्जमाफीतील 50,000 रुपयांची अट कमी केल्यामुळं लाखो शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. राजकीय टीकेवर बोलताना त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत चांगल्या कामाचे कौतुक करण्याची त्यांची भूमिका असल्याचं सांगितलंय. मात्र काही विरोधी पक्षनेते सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की जनतेनं शिक्षा दिल्यानंतर आता त्यांना रामरक्षा आठवत आहे. हिंदुत्व हे टी शर्ट प्रमाणे बदलण्याची गोष्ट नसून ते विचारांशी जोडलेलं आहे असंही त्यांनी म्हटलंय. राम मंदिर आणि अयोध्या विषयावर टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणे हा मोठा विरोधाभास असल्याचं त्यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारून दिले आणि दिलेला शब्द पाळला असंही ते म्हणालेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय साधला जाईल. शिवसेना दिलेला शब्द पाळणारा पक्ष असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय. महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे. शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आहे. आणि आम्ही नेहमी सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा. आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या. 50,000ची अट देखील काढून टाकली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला, शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिलेला.